जेव्हा एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करतोय त्यानंतर तू बिझनेस कोचही झाला. सो ते करत असताना इमोशनल मेंटल स्टेटमध्ये खूप चेंजेस घडतात. जेव्हा कॉर्पोरेटमध्ये काम करायचं, आय वॉज ॲट अ व्हेरी सिनियर पोझिशन. आय वॉज अ डायरेक्टर इन अ कंपनी. खूप प्रेशर असायचं आणि खूप लोकही असायची. वेअर देर आर पीपल देर इज पॉलिटिक्स, वेअर देर इज पॉलिटिक्स देर इज स्ट्रेस. त्या लोकांना मॅनेज करायला आणि स्वतःला मॅनेज करायला जी चिडचिड व्हायची ना, ती घरात पण पसरायला लागली. ओके. म्हणजे मग मुलगा बोलायला लागला, चिडका बाबा, चिडका नवरा, चिडका मुलगा. हे जेव्हा कन्सिस्टंटली ऐकायला मिळालं तर म्हटलं अरे काहीतरी गडबड होते. दॅट आय थॉट फॉर मायसेल्फ की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यावेळेला परत प्राणी किलिंग केम बॅक टू द फोर. सो प्राणी किलिंगमध्ये ऑब्व्हियसली हिलिंग मेथोडॉलॉजी शिकल्या, त्यामुळे स्ट्रेस एलिमिनेट करायचं एक साधन मिळालं, टूल्स मिळाले. बट कंटिन्युअस प्रॅक्टिस ऑफ टेक्निक्स अँड टूल्स गिवन बाय मास्टर चोहा, ॲक्च्युली दॅट वॉज अ गेम चेंजर. कारण त्यावेळेला मी फक्त एक एम्प्लॉई माइंडसेटमधला मुलगा होतो आणि नंतर प्राणी किलिंगमध्ये आल्यानंतर स्वतःबद्दलचा अवेअरनेस एनहान्स झाला. त्या अवेअरनेसमधनं मला काय इतर लोकांना देता येईल हे कळलं आणि त्यावेळेला बिझनेस कोचिंग करायचं मी ठरवलं.